मित्रांनो, आज मी माझ्या या ओमिनीची सर्व्हिस करणार आहे. आज मी आलो आहे श्री एंटरप्राइजेसमध्ये, जे बेस्ट ऑन बेस्ट क्वालिटीचं सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आज काय काय होणार आहे बघूया. सर्वप्रथम आता इंजन ऑइल ओपन करून घेतोय. इंजन ऑइल सोडल्यानंतर बघूयात काय करता येईल. थ्रॉटल बॉडी देखील काढून घेतलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही ह्याचा कार्बन डिपॉझिट बघू शकता की किती कार्बन डिपॉझिट आता या थ्रॉटल बॉडीमध्ये जमा झालेला आहे. आणि ह्याचा ॲक्च्युएटर वगैरे पण तुम्हाला मी खोलून दाखवतो कसा आहे. नाही तर मग कधी आपण चालू केल्या गेलेलं नाही का ती गाडी रेस होती बघ ते ह्याच्यामुळे कार्बन डिपॉझिट करायचं म्हटलं तर ते 50-60 हजार किलोमीटरला जर नाही केलं तर जोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत नाही केलं तरी चालते. तरी चालते. पण कसं आहे केलेलं चांगलं राहतं. 40,000 किलोमीटरला केलेलं चांगलं राहतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कशी मित्रांनो, की गाडी सध्या तर माझी ट्रॅफिकमध्ये थोडीशी गरम होती, पण जसं ट्रॅफिक सुटलं, गाडीचा 3रा-4था गिअर लागला तर टेम्परेचर बरोबर डाऊन येते. त्यासाठी मी रिस्क घेत नाही, कारण की हिचा जो ओरिजिनल थर्मोस्टेट वॉल येतो तो देखील आज आपण रिप्लेस करणार आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता ओरिजिनल MGPचाच. इथं तुम्ही पाहू शकता ओरिजिनल MGPचा आपण घेऊन आलेलो आहे, ह्याची डिग्री जी असणार आहे कॅपॅसिटी हा 82 डिग्रीला ओपन होणार आहे. तर मे बी बघू, आता माझ्याकडे 2-3 दिवस आहेत, त्यामध्ये जर का आपल्याला कळलंच की टेम्परेचर कसं पळतंय गाडीचं. ब्रँड न्यू फिल्टर आता गाडीमध्ये इन्स्टॉल करत आहे आपण. जुन्या फिल्टरची कंडिशन दाखवतो मी तुम्हाला कशी, परंतु बघू शकता की या ब्रँडचा आपण एअर फिल्टर इन्स्टॉल करून देण्यात आलेला आहे. शकता जुन्या फिल्टरची कंडिशन अशी असणार आहे. आता 8 दिवस म्हणले ना ते, मग म्हणून तर म्हणलं 8 दिवसासाठी सोडावं. काम पुढे घेतलं आमचं. फॉल्ट पैसे ना आपल्याला, मग असं नाही खोललं कसं कधी काढायचं तो फॉल्ट. तू तुझं आहे ना हो तोच सेम 4 दिवस येतोय मी त्याच्यामुळे. 4 दिवस 82. म्हणून अगोदर कधी येतो मी. आज म्हणतात उद्या म्हणतात, म्हटलं पण जाऊन द्या, उद्या आज सोडू. मग ते त्याच्यासाठीच सोडली मी गाडी काल. मला मी त्यांना कन्फर्म विचारूनच आणली होती. बोलत असेल तर बघा. मला म्हणले काय नाही, लग्न नाही म्हणले काल. ओरिजिनल MGPचं एअर फिल्टर गाडी घेतल्यापासून एकदा सुद्धा दुसऱ्या कंपनीचा टाकलेला नाही, हाच आपण टाकून देत असतो. बघायला गेलं तर गाडीची कंडिशन खूप चांगली आहे खालनं. लास्ट टाइम चांगल्या गोष्टीचं आपण मेंटेनन्स जर का करत राहिलो ना, प्रत्येक गोष्ट आपण लक्ष देत राहिलो, तर वस्तू ही लॉंग टर्म पर्यंत चांगली राहते. ॲज इट इज तुम्ही बघू शकता इथं. इंजिन ऑइल देखील मोबिलचं एकदम पूर्णपणे क्रिस्टल क्लिअर, एकदम क्वालिटीमध्ये आपण गाडीमध्ये दरवेळेस टाकत असतो. आणि आत्तापर्यंत एकदाही आपण ब्रँड देखील बदललेला नाही आहे. खूप लोक सजेस्ट करतात की कॅस्ट्रॉयल वगैरे त्याला का नाही जात, पण पहिल्यापासून मोबाईलवरती हाय ट्रस्ट म्हणून नाही वाटत अदर ब्रँडवरती जावं. आता टाकून घेतो. ह्याच्यामध्ये 2.8 बसतं ना, आय थिंक आहे ना. गाडीचं इंजनच असं आहे की 2.8 लिटरच फक्त बसतं यात, बाकीचं आहे तसं शिल्लक राहते. गाडी चालू केल्यानंतर आपण ॲडजस्ट करू. इथं तुम्ही पाहू शकता की जी एक नवीन कॅप इथं काय करते, कारण की जी जुनी कॅप होती ना, ती थोडीशी टॅपेट कवरवरती थोडंसं लिकेज करत होती ऑइल. त्यासाठी आपण ओरिजिनल MGPचीच घेऊन आलेलो आहे. ही आता लावून बघू, आपण ट्राय करू जर का लिकेज होतंय का. काय झालंय याच्यामध्ये, रबर नरम आहे ओरिजिनलचा आणि या जुन्या कॅपचा रबर हार्ड झालेला आहे, त्यामुळे ते ऑइल लिकेज होते. त्यामुळे होतंय. नक्की जर का मित्रांनो तुमची मारुती 800 किंवा दुसरी कुठली तरी गाडी किंवा ओमिनी असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. बसायला पण एकदम अशी बसते. आता गाडीच्या खाली आलेलो आहे आपण.
गाडी स्टार्ट करून देखील आपण चालू ठेवलेली आहे, कारण की कुठलं लिकेज वगैरे काय होत असेल तर लगेच आपल्याला इन्स्टंट कळेल. पण तुम्ही आज बघू शकता गाडी पूर्णपणे खालने एकदम व्यवस्थित आहे गाडी. वरती जाऊन मी तुम्हाला टेम्परेचर देखील दाखवतो. इथं पाहू शकता गाडी मस्तपैकी आता सायलेंटली चालू आहे आणि CNG वरती चालू आहे गाडी. सो इथं देखील तुम्ही पाहू शकता पाईप देखील झालाय पूर्णपणे गरम, पण मे बी मला वाटत नाही, कारण की टेम्परेचर तुम्ही पाहू शकता टेम्परेचर बरोबर लेवलमध्ये. आता आपण ब्रेक देखील पूर्णपणे क्लीन करत आहे. इथं तुम्ही पाहू शकता की आता फ्रंट ब्रेक यासाठी ओपन केलेले आहेत की फक्त थोडासा आवाज येतोय ब्रेकमध्ये, तो आपल्याला समजेलच. इकडचा तो खोलला आहे, त्या साईडचा खोलल्यावरती अजून समजेल.